कैलास पाटील साहेब, आमदार साहेब. आता त्या बैठकीमध्ये त्यांनी हा मुद्दा मांडला होता की शहरामधील डांबरी रस्ते, पत्तीवे, पाणी पुरवठा या विषयावर जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे कामं झाली तात्काळ. आता मला सांगा, तुमचे 5 वर्षाचा कालावधी तुमचा संपून गेला. तुम्ही लक्षात घ्या, 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे का सुचलं नाही की बाबा शहरामधली परिस्थिती, आता 3-4 वर्ष झाले आपले रस्ते तर खराब आहेत, लक्षात घ्या. आणि गुहेरी गटार योजना मंजूर होऊन मी जवळजवळ 4.5-5 वर्ष झाली. 5 वर्षापूर्वी गुहेरी गटार योजना मंजूर झाली, त्याचे पैसेही आलेले 350 कोटी रुपये मंजूर झाले त्यांच्याच काळात झाले, त्यांच्या काळात. आणि त्याचं खोदकाम किंवा मधले जे पाईपलाईन टाकली गेली ती गेल्या वर्षी टाकली गेली 1 वर्षापूर्वी. त्यामुळे त्या कामाची तर ती कशामुळे उशीर झाला, काय झाला त्या संदर्भात मी काही बोलत नाही. आणि आता गावामध्ये तर होर्डिंग असे लागले की भावी अनेक प्रभावी. आता भावी असतील, अनेक असतील किंवा समोर 3 पक्ष आहेत, त्या 3 पक्षामध्ये मागणी वेगवेगळ्याची असतील. प्रभावी कशाला म्हणायचं ह्याचा अर्थ आमदारांना समजला की नाही मला माहीत नाही. प्रभावी म्हणजे काय की 5 वर्षामध्ये जी काही कामं तुम्ही केली किंवा काय कामं केली त्या संदर्भात तुम्ही ठोस एखादं काम आम्हाला असं दाखवून द्यावं की मी हे काम केले. माझं मत आहे की ज्यावेळेस तुम्ही आमदार होता किंवा निवडणुकीला उभा राहता त्यावेळेस आमदार म्हणून जे मतदारसंघामध्ये कामं करायचे किंवा मला काय काम करायचं या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, परंतु आमदारांना ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे होती किंवा माहिती करून घ्यायला पाहिजे होती की या मतदारसंघात मी जर आमदार झालो तर मला काय करायचं. त्या पद्धतीनं आजपर्यंत मतदारसंघामध्ये तुम्ही लक्षात घ्या 128 खेडे आणि 2 शहर आहेत, 2 नगरपालिका आहेत एकूण. तर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही काय निर्णय घेतले किंवा काय काम केले ते सांगावं. आज अशी परिस्थिती आहे शहरामध्ये की कुठल्याच रस्त्यानं, तुम्ही सगळे शहरात राहणार आहेत बऱ्यापैकी, कुठल्याच शहरात रस्त्यानं आपल्या 2 जर रस्ते सोडले, एक DIC रोड बायपास रोड जर सोडला आणि मधला मेन रस्ता जर सोडला तर एकही रस्ता नीट नाही. मग आता ह्या रस्त्याची दुरावस्था का झाली, आता ते आजपर्यंत असं चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये की त्यानं त्याच्यावर ढकलायचं, नगरपालिकेवर अध्यक्षावर ढकलायचं, अध्यक्षानं त्या COवर ढकलायचं. आता तेवढं झालं तुम्हाला लोकप्रतिनिधी नाहीत, नगरसेवक नाहीत. तर नगरपालिकेमध्ये किंवा नगर COला आणि जिल्हा परिषदला तुम्ही आजपर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये एकही बैठक घेतलेली नाही. आज 1.5 वर्ष झालं ही परिस्थिती आहे शहरामध्ये. 1.5 वर्षामध्ये तुम्ही एक तरी बैठक घेतलेली आम्हाला दाखवावी आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगावं, जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही बोलले आणि पतदिव्याची किंवा या रस्त्याची जी दुरावस्था झाली या संदर्भात तुम्ही तात्काळ निर्णय घ्यावा. अशा पद्धतीचा काही तुम्ही निर्णय घेतलाय का किंवा बोलले का. मला आता एवढंच म्हणतात की मी शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता. आता शिवसेना खरी कुठली खोटी कुठली ही ठरवायचे अधिकार जनतेला आहेत, लक्षात घ्या. कारण बाळासाहेबांच्या विचाराची जी शिवसेना आहे, बाळासाहेब विचार ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आहे आणि मातोश्रीहून चालणारी ही शिवसेना आहे ती उद्धव ठाकरे शिवसेना आहे. मग अशा परिस्थितीमध्ये गद्दार कोण किंवा खराब आयुक्त कोण किंवा खराब शिवसेनेचा उमेदवार कोण ही जनता ठरवेल. त्या जनतेच्या संदर्भात तुम्ही किंवा मी बोलू शकत नाही. जनतेला कळेल की बाबा खरंच बाळासाहेबांचे विचार असलेली शिवसेना कोणची आहे, बाळासाहेब विचारावर चाललेली हिंदुत्व घेऊन चाललेली कोणची शिवसेना आहे आणि हिंदुत्व आधारित कुठली आहे, युती कुणावर तुम्ही करताय. तुम्ही कसं काय म्हणताय की मी आमची शिवसेना खरी सेना, बाळासाहेबांचे विचार काय होते. तर या सगळ्या गोष्टीचा विषय वेगळा आहे. परंतु शहरामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये 128 गावामध्ये मी काय म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही आमदार झाला त्यावेळेस तुमच्या दोन्ही कळंब तालुक्यामध्ये किंवा कळंब शहरामध्ये आणि धाराशिव शहरामध्ये तुमची कार्यालय पाहिजे होती. लक्षात घ्या, लोकसंपर्कामध्ये किंवा जनतेची कामं तुम्हाला कशी माहीत होणार किंवा गावातल्या अडचणी तुम्हाला खेड्यातल्या 128 खेड्यामध्ये काय अडचणी येत्या हे तुम्हाला माहीत आहेत का. शहरामधल्या काय अडचणी तुम्हाला माहीत आहेत का. तुम्ही आजपर्यंत त्याचा अभ्यास केला का. नेमकं 4 वर्ष 4.5 वर्ष तुम्ही करत काय होता हेही महत्वाचं आहे. लक्षात 4.5 वर्षामध्ये तुम्ही एकदाही जिल्हाधिकाऱ्याला 1.5 वर्ष झाला रस्त्याची दुरावस्था शहराची
एकदाही तुम्ही बैठक घेतली नाही. 3 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला की शहरामधले रस्ते, मतदिवे आणि पाणी पुरवठा या संदर्भात तात्काळ तुम्ही उपाययोजना करावी. आता आचारसंहिता आली महिन्या 1.5 महिन्यावर. आचारसंहितेमध्ये काम होत आहे नाही होत आहे विषय नाही, परंतु IT विभागामधून IT विभाग जर तुम्ही ठेवला असता आमदारांनी आणि जर प्लॅनिंग केलं तर प्रत्येक कार्यालयामध्ये स्वतःचं एक IT विभाग असतो. तसं आमदाराचं कार्यालय IT विभाग एक वेगळा ठेवायला पाहिजे होता आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही फिरायला पाहिजे होतं. मी फक्त 1.5 महिना झाला आलो. 1.5 महिन्यामध्ये मी जवळजवळ ग्रामीण भागामधल्या प्रत्येक गावातला मी आढावा घेतला. प्रत्येक गावात जर तुम्हाला निवडून यायचं असेल किंवा आमदार म्हणून जर काम करायचं असेल तर याचा अभ्यास तुम्हाला पाहिजे की आपल्या ग्रामीण भागातल्या आपल्याकडची खेडे आहेत आपल्या मतदारसंघात, त्या खेड्याची काय दुरावस्था आहे, खेड्यामध्ये काय अडचणी आहेत किंवा शहरामध्ये आज नगरपालिकेसंदर्भात तर बोलतो तर ग्रामीण भागामध्ये आज कुठल्याही पानंद रस्ते जर मजबूतीकरण झालेलं आहे. 4 हेड आहेत लक्षात घ्या तुम्ही, 25-15, 95-5, 85-15. तर ह्या हेड खाली तुम्ही आजपर्यंत आमदार म्हणून तुम्ही मंत्रालयात काय पाठपुरावा केला आहे ती तुम्ही जनतेसमोर आणला पाहिजे की मी आज गेल्या 5 वर्षामध्ये एवढे कामं ग्रामीण भागामधले, ही ग्रामीण भागामधली कामं आहेत, तीर्थक्षेत्र पर्यटन विकास असेल 25-15 असेल तर या संदर्भामध्ये फक्त तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला जरूर काम तुम्ही केले. खरी कामं काय आहेत ग्रामीण भागातले तुम्ही एकही कामासंदर्भात आजपर्यंत कुठलाही पाठपुरावा केलेला नाही. मंत्रालयात तुम्ही आज बघा, तुम्ही मंत्रालयामध्ये प्रत्येक